मित्रांनो समोरच बघतोय आपण ब्राह्मण करवलेचा तुफान बघतोय एकदम पब्लिक किंग आणि एकदम चांगला पब्लिकला एकदम तुफानी स्पीड लावतो. तर चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव आहे अनिल शंकर भंडारी, पण हा बैल कुमारी निहारिका अनिल भंडारी या नावाने पाळला जातो. दादा काय सांगाल तुफान बद्दल. आज बघतोय आपण जेव्हापासून तुफान घेतले आदत वयापासून आपण टॉपचे पायरे केले आणि एकदम टॉप मध्ये जा बैल बोलतोय, काय बोलाल? घेतलाय तिथूनच तो बैल बिंजोडच्याच गाड्या मारतो आणि दुसरं वैशिष्ट्य कुठेही जाऊ दे आम्हाला तो नाराज नाही करत. 100%. गटाला जरी गेलतो आम्ही बरोबर भरपूर बेमारीतून बैल उठलेला तरी गटाला पण त्यांनी नाराज नाही केला. गटपास करून ओपन मध्ये त्याने आमची इज्जत राखलेली. दादा आज बघायला गेलं तर राहुलबाईंच्या सर्जामध्ये पळाला पायरा वगैरे कसं काय झाला? पैरा भालगावचे अनंत भाऊ आहेत, त्यांनी मला फोन केलेला काल रात्रीत का पैरा करायचा. पण मी बोललो मला बैल पाळायचा होता, मग चला बरं पळू असा विषय झाला. मग त्यांच्या सांगण्याने हा पैरा झाला. दादा गाडी बघता खालून थोडीशी लेट निघाली होती, मागे होती, पण पुढं या नंदीने करून दाखवलं, काय बोलाल? गाडी थोडी सुट्टीला आमची गडबड झाली, बैल मस्ती करत होतो त्याच्यामुळं थोडी बॅरिकेडवर गाडी गेली. त्यानंतर गाडी बरोबर सुरळीत लागली. पुढे येऊन गुलाल घेतला, कारण का एक वाटत होता की गाडीचा 19-20 काहीतरी होईल, पण हे आम्हालाही खाली वाटलेलं गाडीचा 100% 19-20 काहीतरी होईल, पण बैलांनी ती करून दाखवलं. पुढे त्याचं पालन वाढतोच. तुफान बद्दल काय सांगाल? आता किती जाती झालाय? तुफान आताच एक 10-15 दिवस झाले असेल, दुसरा झालाय तो. मला तर वाटतं आपण आदत वयापासून याला दाखवीत आलेलो आहे, कुठून कुठेतरी तो आता टॉप मध्ये जात आहे. आनंद पण तेवढाच तुम्हाला असेल, काय सांगाल? जेव्हा जितक्या आम्ही गाड्या केल्या आणि जितक्या मारल्या तेव्हा टॉपच्याच गाड्या मारल्या. 100%. ज्या गाड्या पडल्या नव्हत्या त्या गाड्यांना आम्ही दाखवून दिलं का आम्ही पण आहो आड्यामध्ये. बरोबर. आता एवढं म्हणजे बोला एवढं चांगलं नंदी तुमच्या दावणीला लागलंय, किती स्वतःला भाग्यशाली समजताय तुम्ही आज? तर बरेच आदतमध्ये आम्हाला बैल लागायची, तिथून बैल लागतच नव्हती. 2-3 वासरं आमच्या घरी होऊन गेली, पण ह्या नंदीने काहीतरी आम्हाला अशी आशा दाखवली आहे कुठेतरी आम्ही अड्ड्यामध्ये नाव करू. बघा जेव्हा जेव्हा वासरांची मुलाखत घेतो, मागच्या वेळी पण मुलाखत घेतली तेव्हा पण सांगितलेलं आदत असतं, कमी वय असतं तेव्हा कमी पलवायचं असतं. आता तुम्ही मला तर वाटतं जास्त पण पलवत नाही बैलाला. रुटीन कसं आहे त्याचा? आम्ही आत्ताच फक्त यावेळेसच गटाला पळवला, त्यानंतर 2 वेळा पळवला, नाहीतर आम्ही 1 हप्ता 10 दिवसांनीच बैल पळवतो. आम्ही बरं आत्ता कमी पळवतो, पुढे तो पळल बरोबर आहे, असं आम्हाला वाटतं. कारण त्याचा बारीक जीव आहे, अजून बेमारीतून उठला मग कमी पळवतो त्याला आम्ही. दोन्ही मापामापाची आज बैला पळाली आणि खरोखर गुलाल घेतला. जेव्हा झेंडावरती झाला तेव्हा कसं काय वाटत होतं तुम्हाला? झेंडावरती झाला तेव्हा आम्हाला आनंद माविना झाला असा विचार, कारण आम्हाला असं वाटलं गाडी आमची गाडी खूप मागे होती, पण वासराने दोन्ही करून दाखवलं का तेवढ्या मोठ्या गाडीला तेही 100% गुलाल घेतला. दादा काय सांगाल त्या नंदीबद्दल? पण बघायला गेलं तर दोन्ही नाशिकचे चांगले बैल हा होते. टॉपची गाडी आणि होती. टॉपची बरेच गाडी तिथं सट्टेवाले बरंच तिथं आम्हाला ते नाराज केला. सट्टेवाले कसे जिथून ते बघतात ते त्यानं ते हे करतात ना, मग ते सगळे डावी बोंबलं होते. पण सट्टेवाल्यांना करून दाखवला आम्ही पण कुठेतरी आहे. बरोबर. अशा 2-3 शर्ती सट्टेवाले आम्हाला हे केला, सट्टेवाल्यांची तोंड आम्ही बंद केली. बरोबर. दादा खरोखर बघायला गेलं तर गाडीला स्पीड पण चांगला लागला आणि ती गाडी पेंडिंगला न राहता डायरेक्ट आपल्याला झेंडावरती करून गुलाल भेटला. म्हणजे आनंद पण वेगळा असतो, पेंडिंगचा आनंद वेगळा असतो आणि असा खुला आनंद वेगळा. काय सांगाल? कुठेतरी दोन्ही वासरं एका मापाची होती, एका जुटीने पळायला भेटला त्यांना. बारीक मोठा कुठेतरी असता तर काहीतरी 19-20 झाला असता, पण दोन्ही वासरं एकसारखी एक मापाची असल्या कारणाने दोन्ही जुटीने पळत होती एकदम मस्त. आता बैल जेव्हा 1 नंबर मध्ये पळत असतं तेव्हा नेहमी आपल्याला जास्त पोरा बघायला भेटतात, पण मी तुमचा बघता एवढे दिवस झाले बघतो पोरा जास्त नसतात, ठराविकच असतात पण कट्टर असतात. की आम्ही जो येईल त्याला आम्ही नाही ना बोलत असा काही विषय नाहीये. पण जास्त लोक आम्ही जास्त अड्ड्यात म्हणजे येत नाही, नियमातच येतो हप्त्यातून एकदा असा, आणि गाडी जमू शक्यतो आम्ही जमून येतो. असे 2-3 गुलाल झाले का आम्हाला इथं ना फिरायला लागला, अशी परिस्थिती झाली. नाही तर आम्ही गाडी जमून येतो. आता बघा तुम्ही नाती संबंध पण जोपासा, प्रत्येकाला बैल पण देता. आता तुमच्याच नात्यातला म्हणजे आतीच म्हात्रीने बैल घेतलेली आहेत 2. आज एक टॉपचा वासरू उतरवले त्यांनी. काय बोलाल त्याच्याबद्दल? कारण त्यांची पण साथ असते तुम्हाला. 100% त्याच्या वासरात तो का आमचा घरचाच बैल आहे, त्याच्या वासरात आम्ही बैल हाकलू, थोडा त्याला अजून रुटीनला येऊ दे. बरोबर ना. आज नवीन एक वासरू उतरवले त्याने, आणखी एक नवीन खरेदी, म्हणजे कुठेतरी तो पण बैलगाडी क्षेत्रात पदार्पण केलंय त्यांनी. चला दादा शुभेच्छा तुम्हाला. एक चांगली गाडी पळाली. येणाऱ्या काळामध्ये हीच जोडी आपल्याला पळताना बघायला भेटेल का? 100% भेटेल, असं काय नाही. कुठेतरी आम्ही आता परत नियोजन करू आणि गाडी पळवू, कारण आम्ही कमी पळवतो. शुभम त्यांचं काही माहित नाही मला जास्त किती हे करतात, पण सर्जा पण आताच घाटावर उतरले, मला तर वाटतं पहिली शर्यत असेल त्याची खाली. बरोबर. कारण इतक्या दिवस तो अड्डे दिसत नव्हता. 100%. आणि पहिल्यांदा त्यांनी करून दाखवला. आम्हाला कुठेतरी खंत होती मागेपुढे होईल का, पण एक जुटीन पळाले आणि
गुलाल 100% गुलाल केला. चला, गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा. येणाऱ्या कालामध्ये जसं आता 1 नंबर मध्ये गाजवतोय असाच गाजवीत राहील आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावेल असं तू पण आहे. पब्लिकला चांगला पळतोय. चांगलं नियोजन करा आणि टॉप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद दादा.